आधार निराधारांचा, वृद्ध अपंग अंधांचा, काळजी तुम्हा सर्वांची होईल दूर आता। निराधार लोकांना आधार मदत करतंय सरकार। निश्चित रक्कम दर महिन्याला भेटा तालुक्याच्या तहसीलदाराला। गरीब गरजूंनो सरकारी योजनांचा फायदा घ्या। गरजू निराधारांना हमी। तुमची काळजी होईल कमी। ₹250 दर महिन्याला मिळतील प्रत्येक अर्जदाराला। भेटा जाऊन तहसीलदाराला, ते मदत करतील तुम्हाला। गोरगरीब जनतेसाठी सरकारच्या सामाजिक अर्थसहाय्य योजना। अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या तहसीलदाराला भेटा। या योजनांचा फायदा घ्या, अर्थ येईल हो जीवनाला। या योजनांचा फायदा घ्या, अर्थ येईल हो जीवनाला। त्याचं काय शिरपतराव, तुम्ही गावचे ग्रामसेवक हो। आता हे तुमची जबाबदारी आहे ना हो। का गावातले समजे निराधार लोक आले सरकारच्या योजना समजावून सांगायच्या? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे। मग मी असं करतो, निघतो 1-2 दिवसात। 1-2 दिवसात? हो। निघा निघा लवकर। बरं, निघतो। ए मावशे, भांडे घास लवकर, मग घरातला आवरून टाक। ताप येतो म्हणे, नवऱ्यानं सोडली तुले, ताप आमच्या डोक्याले। राम राम डॉक्टर साहेब, राम राम। राम 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 राम। बाबा, आज इकडे कोणाकडे निघाले? काय नाही, ते आपल्या रामभाऊची तब्येत बिघडली होती, असं असा निरोप आला होता, म्हणून निघालो तिकडे। हा, पण मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, हा, तुमच्या दवाखान्यात काही मोठ्या आजारानं आजारी असलेले काही गरीब निराधार पेशंट येत असतील का नाही? हो हो। ते सरपंचाकडे पाठवून देत जा। सरपंचाकडे? हो। सरपंचानं काय डॉक्टरचा धंदा सुरू केलाय का? नाही नाही, धंदा नाही उघडला। या अशा गरीब लोकांसाठी सरकारच्या काही योजना आहे, बरं, तर त्या सांगासाठी म्हणून ते पाठवून देत जा। बरं बरं बरं, चालतो मग मी। बरं बरं, राम राम। हा, मास्तरीन बाई, अहो मास्तरीन बाई, संपली शाळा? वैजी, तुमच्याकडे काम होतं। माझ्याकडं तुमचं काम? बरं, बोला। काय सरकारनं गरीब लोकांसाठी काही योजना काढल्या? असं वय? आता तुमच्या संपर्कात खूप लोक येतात ना, वय वय, त्यातले काही गरजू लोक असले हा हा, त्याला माझ्याकडे पाठवून द्यायचा। हो बरं, पाठवून दे। हे तर लई पुण्याचं काम आहे जी। येतो मी। होय। जीव दाखव। रामभाऊ, तुला झालाय टीबी। टीबी? आणि मला असा कसा झाला जी टीबी? ना बिडी पेट ना तंबाखू खात। रामभाऊ, टीबी पेशंटच्या संपर्कात आल्याने सुद्धा टीबी होतो। आता मा कसं होईल जी? मा घरात ते बुडी आणि मी, मा घरात तर कमावणारा कोणीच नाही। काही काळजी करू नको रामभाऊ, आज ग्रामसेवक भेटले होते, त्यांनी सांगितलं तुमच्या लोकांसाठी काही योजना आहेत, ह्या 2 गोळ्या घे आणि बरं वाटलं की सरपंचाकडे जाऊन ये आणि नंतर माझ्या दवाखान्यात ये। काही काळजी करू नको, सगळं काही बरं होईल। ठीक आहे, निघतो मी। काय झालं सखूबाई, काहून अशा नाराज दिसता जी? सांगू बाप्पा, माझ्या कर्माची कहाणी। नवऱ्यानं सोडलं
लोकांच्या घरी राहायला लागते. लई बोलतात बापा, लई बोलतात. असं बरं सखूबाई, तू असं कर, तू आपला विलास भाऊ नाही का, त्याच्या संग त्या सरपंचाच्या घरी जा. काही न काही मार्ग तर निघालच. बर. राम रामजी सरपंच. कायचं राम राम रे, काहून मरेल मोरदेवाने दिसतो. आता काय सांगू तुम्हाला, मला झाला टीबी. तुला टीबी? डॉक्टर म्हणे सरपंचाला जाऊन भेट, तो तुला काही मदत गिदत करेल म्हणे. बरे केलं, बरे केलं. राम राम सरपंच. या 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 बस. काय म्हणता विलासराव? हे मास्तरीनबाईनं पाठवलं. हे आपली सखूबाई, 1 वर्षापासून कोर्टात केस चालू आहे सोडचिठ्ठीची. अजून काही निकाल लागला नाही. जर काही सरकारच्या योजना असतील तर सांगा बाईले. आहे ना, सरकारच्या योजना आहेत ना यांच्यासाठी. राम राम. राम 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 राम. बसा कमला ते बसा. तुम्ही बोलायला होता ना जी. होय. राम राम सरपंच साहेब. राम राम राम. बसा बसा. या या बसा बसा बसा. आले काय शिरपतराव सगळे? वा वा, आले ना सगळे. हे काय बसलेत? आता यायला समजून सांगतो सगळ्या सरकारच्या योजना. वा वा, सांगा सांगा. तर सरकारनं तुम्हाला लोकांसाठी काही योजना आखल्या. त्यातली पहिली योजना संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना. आता ही योजना कोणासाठी? आता हा आपला राम भाऊ, याले झाले टीबी. आता याच्यासारखा कोणाला मोठा रोग झाला असेल, कोणाला कॅन्सर झाला असेल, कोणाला एड्स झाला असेल, कोणाला पक्षाघात झाला असेल. पक्षाघात म्हणजे काय जी? पक्षाघात म्हणजे ठाऊक नाही का बे तुला? लखवा, समजलं? कुणी आंधळं असेल, कुणी अपंग असेल, अशा मोठ्या आजारानं आजारी असल्यामुळं स्वतःचा परपंच चालू शकत नसेल आणि त्याचं वय 65 पेक्षा कमी असेल, त्या लोकांसाठी योजना. आता दुसरी योजना इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना. का सरपंच जी, ही योजना कोणासाठी आहे? ही योजना कुणासाठी? तर 65 वर्ष वयाच्या खालच्या महिलांसाठी. जशी आपली ही कमलाबाई, नुकताच तिचा नवरा वारला, म्हणजे निराधार विधवाबाई, अशा महिलांसाठी ही योजना. कमलाबाईचा नवरा वारला तेव्हा बिचारी खचून गेली होती ना. असं कसं झालं जी? आता मग कसं होईल? शांत व्हा कमलाबाई, आता मरण का आपल्या हातात असते. सगळं ठीक होईल, शांत व्हा. तर अशा खचलेल्या लोकांच्या मदतीसाठी आपलं सरकार यांच्या पाठीशी उभा आहे ना. आता ही आपली सखूबाई, नवऱ्यानं सोडलं, सोड चिठ्ठी झालीच नाही, कोर्टात केस चालू आहे, लोकांचे शिव्या शाप खाऊन जगून राहिले ना बिचारी. आता मला सांगा बाप, काय करावं ना. अशा महिलांसाठी ही योजना. आता ही आपली मावशीबाई, हिचा नवरा 7 महिने तुरुंगात आहे. आता हिला कोणाचा आधार नाही. आता आपली ती शेजारची शोभा, आई वडील गेले, निराधार पोर, पण मोठी अभिमानी आहे पोर, मजुरी करते पण अनाथ आश्रमात राहायला जात नाही, त्यांच्यासाठी योजना. आता काही महिलांना पोलिसांनी वेश्या व्यवसायातून मुक्त केलेलं असताना अशा महिलांसाठी सुद्धा ही योजना आहे. अशा या साऱ्या महिलांचं स्थायी पुनर्वसन होईपर्यंत सरकार यांना मदत करतं. मग खरंजी सरपंच साहेब, 65 वर्षाच्या वरच्या लोकांच्या करता कोणत्या सरकारच्या योजना नाहीत का जी? असं कसं माणिकराव? अहो, सरकारचं समध्या लोकांकडे बरोबर लक्ष असते. तुम्हा लोकांसाठी आहे ना योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना. आता श्रावण बाळानं आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा सांभाळ केला का नाही, तसा सांभाळ या योजनेखाली सरकार तुमचा करते. काय हो सरपंच जी, याच्यासाठी काय करायला लागते जी? जास्त काय करायला लागत नाही. या तिन्ही योजनांसाठी काही दाखले जोडा लागते. आता तुम्ही 15 वर्षापासून महाराष्ट्रात राहून राहिले, याचा दाखला. दुसरा तुमच्या वयाचा दाखला. बर, मी शाळेत तर नाही शिकलो जी, मग वयाचा दाखला कुठून आणू जी? आता कसं, जे शाळा शिकले नाही त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मोठ्या डॉक्टर कडून, त्याले सिव्हिल सर्जन म्हणतात, त्याच्याकडून दाखला आणायचा. आणि जे शाळेत शिकले त्याने शाळेतून आणायचा.
नाहीत आपल्या मतदार यादीतला वयाचा उतारा, नाहीत आपलं शिधापत्रिका, म्हणजे राशन कार्ड मधला वयाचा उतारा. का सरपंच 2 कागद लावले म्हणजे झालं? आता नुसतं 2 कागद जोडून कसं जमेल सखूबाई? त्याला उत्पन्नाचा दाखला जोडा लागते ना. आता तुमचं वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली म्हणजे 15,000पेक्षा कमी असं दाखला जोडायचा ना त्याला. पण काजी सरपंच हे सगळे दाखले आपल्याला भेटेल कुठं? आपल्याकडे भेटते ना, आपल्या तहसीलदाराकडे भेटते. आता काही दाखले आपले ग्रामसेवक देतात, काही तहसीलदार. मावशीबाई, तुम्ही तुरुंग अधिकाऱ्याकडे जात, तुमचा नवरा 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जेलमध्ये आहे असं दाखला आणायचा काय. आणि सगोबाई, तुम्ही कोर्टामध्ये सोडचिठ्ठीसाठी अर्ज केला असेल तर एक प्रत म्हणजे कापी द्यायची. कभी शामराव, तुझं वय काय? 24 वर्ष. आणि तुझ्या बापाचे? 66. आणि तू काय करते ते? मजुरी. मग जमतंय ना. आणि तुझ्या बापासाठी सुद्धा सरकारची योजना आहे ना, श्रावण बाळ म्हणजे राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना. तर बरं का मंडळी, या योजनेत ज्या व्यक्तीच्या मुलाचं वय 18पेक्षा कमी असेल त्याला वयाचा दाखला, आणि ज्याचा 18पेक्षा जास्त असेल त्याचा उत्पन्नाचा दाखला द्यायला लागते. आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागातला तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी याच्याकडे जायचे, आपल्या अर्जाचे 2 प्रती द्यायचे आणि मी सांगितलेले सगळे कागद जोडायचे त्याले. म्हणजे सगळी कागद सरकारकडे जाते आणि अनुदान मंजूर झालं का प्रत्येक अर्जदाराला 250 रुपये महिना आर्थिक मदत भेटते. आता समजा एका घरात 2 लाभार्थी असले, आता हे आपले रामभाऊ, याले झाली टीबी, याची माय 65 वर्षाच्या वर, मग रामभाऊना महिना 500 रुपये भेटन. आणि ज्या घरात 2 पेक्षा जास्ती लाभार्थी आहेत त्यांना 625 रुपये भेटते. मग काय सरपंचजी, मग मला भेटतील का 625 रुपये? तुला कशाला हवे पैसे? अरे घरी जमीन आहे, बाप माय भाऊ बहीण सगळं आहे. आणि मला सांग, तू कोणत्या योजनेत बसत? नाही, योजनेत नाही बसत, पण तरी 625 रुपये भेटले तर बरंच बरं आहे बा. आता खोटी माहिती दिली तर जाऊन बसायला लागेल ना बिन भाड्याच्या खोलीत. सरकारचे दक्षता पथक येते आणि चौकशीत जर खोटी माहिती मिळायला लागली तर जायला लागते तिकडे जेलात. म्हणून खोटी माहिती द्यायची नाही आणि सरकारच्या योजनेचा फायदा घ्यायचा. मग काय भरणार ना फारम? पाहिलं ना मंडळी, या गावातले सरपंच, शिक्षिका, डॉक्टर्स, ग्रामसेवक या गावातल्या गरीब बांधवांच्या मदतीसाठी कसे झटतायत ते. अशा अर्थसहाय्याच्या अनेक योजना आपल्या सरकारकडे आहेत, पण त्या योजनांची माहिती या गरीब, गरजू, निराश्रित बांधवांपर्यंत पोचतच नाही. चला तर मग आपण सगळेजण या गरीब, निराश्रित बांधवांपर्यंत या योजनांची माहिती पोचवूया आणि दारिद्र्य रेषेखालच्या या लोकांच्या अंधारमय आयुष्यात आशेचा किरण आणूया.